स्वरूप असणार आहे. पहिली ओव्हर पॉवर प्लेची असणार. दोन क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर थांबतील. पहिली ओव्हर पॉवर प्लेची. शाहरुख सर स्टार्ट करा. टाइम सुरू झालाय. प्रल्हाद प्रल्हाद पहिलं ओव्हर घेऊन येतोय. स्ट्राईकवर आहे. स्ट्राईकवर किशोर. पहिला बॉल प्रल्हादचा. किशोरला फटकारलाय. ग्राउंडेड शॉट. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण. धाव संख्या 1. माझा सहकारी आता कॉमेंट्रीची कमान सांभाळेल ऋषी. थँक्यू अतुल दादा. मॅच नंबर 2 आणि हा आजचा दिवसातला मॅच नंबर 2 आहे. तसं जर बघितलं तर शेड्यूल मधला हा सामना क्रमांक 20 नंबरचा मैदानावरती सुरू झालाय. फार्मा टायटन्स पायरेट्स ऑफ हडपसर. मोठी लढाई आहे मॅच मध्ये, कारण हडपसरचा इतिहास जर बघितला तुम्ही या फील्ड मधला किंवा इथून मागच्या स्पर्धेमधला, तर तो पायरेट्स ऑफ हडपसरचा इतिहास मोठा आहे, स्ट्रॉंग आहे. कायम पारितोषिक फेरीमध्ये खेळणारी ही टीम आहे आणि त्यांच्यासमोर आता आव्हान असणार आहे ते फार्मा टायटन्सचं. धावपलकेवरती एक धाव आतापर्यंत ऍड झाली. ऑन स्ट्राईक हँडला राईट हँड बॅटर गौरव जाधव ऑन द स्ट्राईक एंडला. ब्ल्यू कलरची कॅप आपण पाहाल त्या खेळाडूनं परिधान केलेली. हा चेंडू थोडंसं शपलिंग करत आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला हा चेंडू. 03 क्रमांकाचा जर्सी रात्रीचा मोठा प्रवास करत रत्नागिरीवरून हा खेळाडू पुण्यात आलाय आणि रत्नागिरीला रिप्रेझेंट करत असताना पुण्याच्या मैदानावरती हा रत्नागिरीचा खेळाडू कसा क्रिकेट खेळणार आहे यावरती सुद्धा लक्ष राहणार आहे. कारण काल मुंबईच्या मुलांनी या मैदानावरती येत आपण पाहाल आपलं मैदान गाजवलं. मुंबईचे सुपरस्टार प्लेयर या मैदानावरती अर्थात झळकताना आपण त्यांना बघितलं. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि या चेंडूवरती सुद्धा मिळतील धावा 4. या चौकारानं धावपलकेवरती 6 धावांचा खेळ पूर्ण होईल. षटक पहिलं सदमध्ये सुरू असताना, त्यामुळे रत्नागिरीचे सुद्धा आज हे खेळाडू ब्ल्यू कलरचा कॅप परिधान करून आतमध्ये रत्नागिरी किंवा त्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट चांगलं खेळलं जातं. मोठ्या प्रीमियर लीग रत्नागिरीमध्ये आयोजित केल्या जातात आणि चांगले चांगले खेळाडू रत्नागिरीतूनही पुढे येताना आपण कायम बघत आलो. तर हा खेळाडू सुद्धा तिकडनं आपण पाहतो या ठिकाणी ही स्पर्धा खेळण्यासाठी पुढे. मिडऑफमध्ये तो चेंडू थांबला. पुन्हा दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आतमध्ये होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवरती 2 धावा तिथे प्राप्त होतील. या 2 धावेनं धावपलकेवरती 8 धावा या धावपलकेवरती. 8 ऑन बोर्ड षटक क्रमांक पहिलं आतमध्ये सुरू असताना 8 धावा आतापर्यंत बॅटिंग टीम बनवू शकलेले. एका चौकाराचा समावेश. हा चेंडू थोडा स्विंग अँड मिस थर्ड मध्ये गेलेला हा चेंडू. 99 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेले खेळाडू तो चेंडू थांबवतील. येलो कलरचा जर्सी लेग बायची कॉल पंचांकडून आला आणि पहिलं षटक आतमध्ये टाकून पूर्ण झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती टीम पायरेट्स ऑफ हडपसर कोणताही खेळाडू आतापर्यंत गमावला नाही आणि धावपलकेवरती 9 धावा आपण बनवू शकलेला आहे. आता या रत्नागिरीचा सुपरस्टार मैदानावरती गौरव पहिल्या षटकामध्ये थोडंसं शांत दिसलाय. येणाऱ्या काही काळामध्ये किंवा या 4 षटकांमध्ये त्याची आक्रमकता धावपलकेवरती तो दाखवतो का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. खूप चांगल्या स्पर्धा दापोलीमध्ये मी एक स्पर्धा कव्हर करतो दरवर्षी रत्नागिरीमध्ये. यावर्षी सुद्धा दापोलीमध्ये 7, 8, 9 फेब्रुवारीला एक स्पर्धेसाठी आम्ही दापोली रत्नागिरीला जातोय आणि आज हा रत्नागिरीचा खेळाडू आज आपल्या स्पर्धेमध्ये मैदानात उतरल्यानंतर त्याची जी चमक आहे ती कशी बघायला मिळणार आहे हे बघूयात. षटक दुसऱ्याला सुरुवात होईल. दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती अबिद हे पुढे असणार आहे हडपसरकडून. हा चेंडू 3 चमच्या लाईन लेंथ मध्ये पुढे ठेवलेला हा चेंडू पुढे. थोडासा आपण पाहाल आज पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये थोडा कमी धावफलक बघायला मिळाला होता. तर इकडे आता या मॅच नंबर 2 मध्ये सुरुवातीच्या षटकांमध्ये तो धावफलक. हा चेंडू लेग स्टंप वरती ठेवला उंच आकाशामध्ये. आकाशाला गवसणी घालणारा एक पॉवरफुल हिट आणि हा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार. एक मोठा षटकार. किशोर कदमच्या बॅट मधून आलेला एक पॉवरफुल हिट आतमध्ये बघू शकलो आपण. या षटकारानं धावपलकेवरती 15 धावा. ह्या ऑन बोर्ड वरती पूर्ण होणारा धावपलक. हा नो बॉलचा कॉल पंचांकडून. नो बॉल आणि येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिटच्या उंबरट्यावरती असेल पुन्हा किशोर कदम बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती मोठा हिट पुढे. हा बॉल फ्री हिटचा हा चेंडू होता, मात्र पुढे लाईनर लेंथ वरती टाकला. लेग बाईची ती एक धाव तिकडे येणार आहे.
लेगबाईच्या एका धावेनं धावफलक पुढे येईल. धावफलकेवरती 17 धावांचा स्कोर बोर्ड पूर्ण होतोय. फ्रीडच्या चेंडूवरती मात्र कमबॅक दिसलं. त्यानंतर त्या फ्रीडच्या चेंडूवरती मोठा फटका अभिज्ञ प्रतिस्पर्धीला खेळू दिला नाही. सलामीची जोडी आतमध्ये अजून खेळते. हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस मिडल बॅटवरती व्यवस्थित तो चेंडू झाला नाही. स्क्वेअर लेग पुढे आला. झेल होतोय आणि या झेल बरोबरीत पहिला खेळाडू बाद होतोय टीम पायरेट्स ऑफ हडपसरचा. पहिला धक्का पायरेट्स ऑफ हडपसरला षटक क्रमांक 2 मध्ये. न्यू बॅटर आतमध्ये जाईल खेळण्यासाठी. रेड कलरची कॅप परिधान करून आतमध्ये विजय हे न्यू बॅटर आतमध्ये असणार आहेत हडपसर कडून. हडपसर जो संघ आपण पाहिला आपल्या अशा स्पर्धेमध्ये कायम खेळतो आणि चांगल्या आतापर्यंत जो त्यांचा या स्पर्धेमधला इतिहास बघता पण त्यांचं योगदान चांगलं दिसलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पारितोषिक फेरीमध्ये कायम खेळणार हा संघ. तर दुसऱ्या साईडनं आज फार्मा टायटन्सला घेऊन अक्षय मैदानावरती उतरलाय. 1 क्रमांकाचा जर्सी परिधान करून अक्षयच्या नेतृत्वाखाली हा संघ आतमध्ये खेळतोय. नेतृत्व महत्वाचं असतं. तुमचं नेतृत्व चांगलं असेल तर तुमचा संघ प्रगती करतो, तुमचा समाज प्रगती करतो, तुमचा तालुका प्रगती करत असतो. त्यामुळे तुम्ही तुमचं नेतृत्व कसं आहे या गोष्टीला सुद्धा खूप महत्त्व आपण पाहतो. क्रिकेट मैदानावरती सुद्धा आहे आणि तोच आपण पाहतो. हो अक्षय कडून आपण पाहिलात मध्ये झालेला फंबल आहे आणि संघाचा संघनायक आहे. कॅप्टन कडून अशा चुका अपेक्षित नसणार आहे. आपण कॅप्टन वरतीच बोलत होतो आणि त्याकडेच तो चेंडू आपण पाहतो ठिकाणी पुन्हा तिथे दिसला. कारण कॅप्टन हा एक नेतृत्व भूमिकेत असलेला व्यक्ती आहे जो आपल्या संघासाठी, आपल्या सैन्याच्या युनिटीसाठी किंवा इतर तासिक कामकाजासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. त्याला प्रभावी निर्णय घेणारा, संघाच्या ध्येयाची पूर्तता करणारा आणि चांगला मार्गदर्शक असणारा संघाचा संघनायक निवडावा लागतो. आणि इथे तसे संघनायक बघायला मिळाले. 2 षटक आतमध्ये टाकून पूर्ण झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकेवरती बनवल्या गेल्या त्या 20 धावा. अत्यंत महत्वाचं पद आहे क्रिकेटमध्ये कॅप्टन. क्रीडा क्षेत्रातील कॅप्टन सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग तो क्रिकेटमध्येच नाही तर वेगवेगळ्या खेळांमध्ये सुद्धा. क्रिकेट बरोबर तुम्ही हॉकी बघा, फुटबॉल बघा, इत्यादी खेळांमध्ये कॅप्टन संघाचा नेता असतो. तो संघाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करतो, सामना कसा खेळायचा याबद्दल निर्णय घेतो आणि सामना किंवा इतर महत्वाच्या क्षणांमध्ये संघाला प्रेरणा देण्याचं काम हे चांगल्या कॅप्टनला करावं लागतं. आणि ते नेतृत्व संघनायकाकडे असतं. कॅप्टन संघाच्या खेळाची दिशा निश्चित करतो आणि इतर खेळाडूंना प्रेरित करत असतो. त्यामुळं हे पद ज्यावेळेस तुम्ही घेतात, ज्यावेळेस तुमच्याकडे ह्या पदाची जबाबदारी असते त्यावेळेस त्या पदाला तुम्हाला न्याय देता आला पाहिजे. 20 धावा धावफलकेवरती 1 गडी गमावल्यानंतर विजय मैदानावरती पुन्हा एकदा फुलर लेन पायरेट्सला उभं केलंय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना 20 धावा धावफलकेवरती पायरेट्स ऑफ हडपसर. ज्या हडपसरला ओळखला जातो ज्या खेळासाठी, तो खेळ अजून दिसला नाही आणि त्यामुळे समोर आपण पाहतो अडेकर त्यांना बांधून ठेवण्यामध्ये आतापर्यंत फिल्डिंग टीम यशस्वी राहिली. बाईची ती एक सिंगल धाव येईल. बाईच्या एका सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे येणार आहे. 21 ऑन बोर्ड. 21 धावा या धावफलकेवरती पायरेट ऑफ हडपसर. आपण सकाळी सांगितलंय की तुमची पहिली मॅच महत्वाची. पहिल्या मॅच मध्ये जर तुम्ही जिंकलात तर मग मात्र तुम्हाला पुढचा प्रवास सोपा होतो. थर्ड मॅन मध्ये खेळलेला हा चेंडू समोर आपण पाहतो या ठिकाणी या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि या 4 धाव्यांबरोबर धावफलकेवरती 25 धावा या धावफलकेवरती पूर्ण होत आहेत. 25 धावा धावफलकेवरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो या ठिकाणी ह्या खेळपट्टीवरती स्थिरवणं किंवा थोडंसं फलंदाजांना वेळ घ्यावाच लागणार आहे. कारण ह्या खेळपट्टीवरती खेळत असताना धावा लगेच गोळा करणं सोपं राहत नाही. हा चेंडू समोर मिळाला. डीप लॉग ऑफ मध्ये खेळलेला हा चेंडू सरळ हा बॉल टाकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती येतील 6 धावा. षटकाला बरोबर धावफलकेवरती वाढ होणार आहे. धावफलकेवरती पूर्ण होतील त्या 31 धावा. 31 धावा धावफलकेवरती. त्यामुळे या विकेटवरती थोडंसं स्थिरावणं किंवा थोडंसं थांबणं महत्वाचं आहे आणि या खेळपट्टीचा अभ्यास फार महत्वाचा आहे. कारण पिच जे विकेट आहे, जी खेळपट्टी आहे, हा क्रिकेटच्या खेळाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि हे विकेट म्हणजे क्रिकेट मैदानावरती त्या भागाचा एक छोटा भाग जिथे तुम्हाला फलंदाजी करत मोठा धावफलक बनवायचा असतो. आता तुम्ही बघा हा पिचचा आकार आणि स्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं की या विकेटच्या पृष्ठभागावरती असलेली विशिष्टता. जसं की तुम्ही बघाल या विकेटवरती किंवा मॅट आहे त्यावरती थोडंसं गवत आहे
आणि त्यामुळे क्रिकेट सामन्याचं स्वरूप ठरवते खेळपट्टी की कसा असेल सामना किंवा कशा पद्धतीने खेळपट्टी काम करेल. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट मिडल बॅट वरती हा चेंडू आणि सरळ आकाश मार्गाने टाकून दिलेला अजून एक मोठा षटकार. किशोर कदमनं डाव सांभाळलाय पायरेट्सचा. किशोर कदम आपण पाहतो या ठिकाणी इथे. किशोर कदम 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 तू यू बडा है जा, खुशी के गीत तू यू गाए जा. धावपलकेवरती शाहरुख दादा धावपलक आहे 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावपलकेवरती. शाहरुख सर काल किट मध्ये नव्हते. आज त्यांचा संघ त्यांची टीम किट मधून आपण पाहतो खेळत असताना ते पुरेपूर स्पोर्ट्स किट मध्ये मैदानावरती दाखल आहेत. 3 ओव्हर 37 पूर्ण आहेत. षटक 4 ला सुरुवात. चौथं षटक टाकण्यासाठी खेळपट्टीवरती आपण चर्चा करत होतो. क्रिकेटच्या पिचच्या नियमानुसार जर तुम्ही बघितलं ना तर खेळपट्टीचा आकार हा 22 यार्डचं विकेट असतं. 20.12 मीटर ज्याला म्हटलं जातं. त्याची लांबी बाल 10 फूट ठेवण्यात येते आणि 3.4 मीटर तुमची खेळपट्टी रुंद तुम्हाला ठेवावी लागते. हा क्रिकेटचा नियम आहे. आणि पिच एकसारखं असावं लागतं आणि त्यावरती कोणती उंची किंवा घसरट भाग नसावा. ती एक प्लेन पॅरलल खेळपट्टी असावी. पिच क्युरेटर याची काळजी घेतात. अमोल दादा इथे. अतुल दादांनी मात्र बॅटिंग फ्रेंडली विकेट बनवलं यावेळेस. या स्पीच वरती बॉलर टर्न जर जास्त बघितलं तर आपण पाहतो या ठिकाणी सकाळी होतात. दुपारच्या सत्रामध्ये वेगळी खेळपट्टी दिसते. व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांचा. अतिरिक्त धाव येईल. एका अतिरिक्त धावेने धावपलकेवरती 38 ऑन बोर्ड. 38 धावांचा हा स्कोर बोर्ड धावपलकेवरती पूर्ण आहे. न्यूट्रल पिच आहे. न्यूट्रल पिच दिसलंय कालही आजही किंवा आजच्या पहिल्या मॅच मध्ये थोडंसं सामन्यामधला आपण पाहतो या ठिकाणी प्रभाव लक्षात घेता किंवा कालच्या ज्या मॅच आपण आतमध्ये बघितलेल्या आहेत. कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू 2 क्षेत्ररक्षक तिकडे संघाचा संघ नायक तिकडे चेंडू थांबवण्यासाठी धावला. फेक यष्टिरक्षकाकडे झालेले आहे. यावर कोणत्याही प्रकारे गोलंदाजाला समान संधी आहे या विकेटवरती आणि पिच दोन्ही बाजूंना आतापर्यंत मदत करताना दिसली. मग ती गोलंदाजी असू देत किंवा मग त्या टीमची फलंदाजी असू देत. सगळ्यात महत्त्वाचं इथे बॅट्समन आणि गोलंदाजांना दोघांनाही चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. यावरती पिचच्या स्थितीनुसार लहान बदल होऊ शकतात परंतु त्यावरती आपण पाहतो जास्त प्रभाव दिसला नाही. त्यामुळे हे पिच थोडं न्यूट्रल राहिलंय आणि त्यामुळे आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज गोलंदाज दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं काम ह्या पिचवरती होताना दिसलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिच क्रिकेटच्या खेळासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 41 धावा धावपलकेवरती. हा चेंडू समोर मिळाला. हा बॉल मात्र टाकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि या चेंडूवरती गोळा केल्या त्या 6 धावा. 47 धावा या षटकाराबरोबरीत. शेवटचं षटक सुरू आहे आतमध्ये. 47 धावा धावपलकेवरती पायरेट्स ऑफ हडपसर. ग्रुप डी मधून आपण पाहतो या ठिकाणी क्वालिफाय होण्यासाठीच्या मॅच आहेत ह्या. हा चेंडू कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक समोर झेल घेण्यासाठीचा प्रयत्न धावला तिकडे. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आतमध्ये होतोय. 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांनी धावपलकेवरती 49 धावा या पूर्ण आहेत. 49 ऑन बोर्ड. 49 धावा धावपलकेवरती. एक गडी बाद असताना 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून पूर्ण आहे. अजून 2 चेंडू या षटकामधले टाकायचे. आजच्या दिवसातला होणारा हा दुसरा सामना आतमध्ये आहे आणि किती धावा पुढे सेट केल्या जातील. वाह, पुन्हा एक देखना स्ट्रोक. हा खेळाडू सुद्धा रत्नागिरीचाच आहे आणि त्या खेळाडूनं जाता जाता आपल्या टीमसाठी धावा गोळा केल्या आणि या षटकारानं धावपलकेवरती 55 धावांचा स्कोर बोर्ड पूर्ण आहे. रत्नागिरीवरून इतक्या दूर मी का आलोय हे त्यांना दाखवून द्यावं लागेल. रत्नागिरी हे महाराष्ट्रातला आपण पाहतो या ठिकाणी एक महत्त्वाचा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरीचा इतिहास
मोठा आहे. रत्नागिरी एक सुंदर आणि ऐतिहासिक महत्व असलेला जिल्हा आहे. त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे, ऐतिहासिक स्थळांमुळे आणि सांस्कृतिक विविधतेमुळे ते महाराष्ट्रातील एक महत्वाचं पर्यटन स्थळ आहे. चार षटकं आतमध्ये टाकून पूर्ण झाली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकेवरती बनवल्या गेल्या त्या 56 धावा. त्यामुळे रत्नागिरीचे हे 2 खेळाडू आज या टीम मधून खेळत असताना इतिहास रत्नागिरीचा जर तुम्ही बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बसून आपण पाहतो रत्नागिरीचा ऐतिहासिक इतिहास सांगितला जातो. रत्नागिरी किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे जो समुद्राच्या किनाऱ्यावरती स्थित आहे. किल्ल्याच्या मध्यावरून समुद्राचा देखावा अप्रतिम दिसतो. जायला पाहिजे रत्नागिरीला. खूप पर्यटन स्थळे रत्नागिरीला तुम्ही बघू शकता, पाहायला मिळतात. रत्नागिरीचा सगळ्यात महत्वाचा दुसरा जर महत्वाचा काय फेमस असेल तो रत्नागिरीचा आंबा आहे. हापूस आंबा जो रत्नागिरीचा फार फेमस आहे. देशभरात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी असणार आंबा आहे हा आणि त्याच्या चवीसाठी आणि मिठासाठी तो प्रसिद्ध आहे. त्यामुळे रत्नागिरी शेवटचं षटक मैदानावरती थोडा उंच आकाशात हा चेंडू क्षेत्ररक्षक 3 तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठी मात्र तिकडे मिळाली 1 धाव. 57 धावा धावपलिकेवरती 57 ऑन बोर्ड. गणेश माने इथे आमच्या बरोबरीत स्क्रीन ऑपरेटर. 100 स्क्वेअर फूटची स्क्रीन लावली आहे. 200 स्क्वेअर फूटची लावू शकतात. इतका मोठा सेटअप आहे आणि सर्वात महत्वाचं कमी वेळेत प्रसिद्धी पावणारी ही स्क्रीन. हा चेंडू पॉइंट मध्ये गणेश मानेंचे स्वागत करणारा एक पॉवरफुल 4 धावा चौकार. या चौकारानं धावपलिकेवरती 61 धावा ऑन बोर्ड वरती पूर्ण आहेत. 61 धावा धावपलिकेवरती खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट. नॉट आउट आतापर्यंत 33 बनवल्यात किशोर कदमनं. सलामीला आलेला हा खेळाडू चांगले क्रिकेट खेळलाय. हा चेंडू थोडासा शॉर्ट पिच लॉग ऑफ मध्ये आलेला हा बॉल क्षेत्ररक्षक तिकडे पायांना ब्रेक लावलं. पुन्हा एकदा हा चेंडू कव्हर केला आणि धावा मिळाल्या तोपर्यंत तिथे 2 तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मात्र समोर आपण पाहाल नकार आलाय. यानंतर एक्युमेंट्स वॉरियर्स आणि पायरेट्स ऑफ हडपसर अशी मॅच होणार आहे. पायरेट्स ऑफ हडपसरला लगेच खेळायचं. यानंतर अमलदादांनी अतुलदादांना कॉल केलाय. फाईन लेग मध्ये हा चेंडू आणि हा बॉल सरळ फाईन लेग सीमारेषा बाहेर. 4 रन. 4 रन येतील या चौकारानं धावपलिकेवरती. धावपलक पुढे 67 धावा. रत्नागिरीचा इतिहास बघत होतो. प्रचंड नैसर्गिक सौंदर्यानं समृद्ध असणारा रत्नागिरी आहे. समुद्र किनारे रत्नागिरीमध्ये पाहण्यासारखे डोंगर, ऐतिहासिक स्थळे आणि आकर्षित करतो रत्नागिरी. तसाच पुण्याचाही फार समृद्ध इतिहास आहे. हा चेंडू समोर स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक उभा. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. किशोर पुढे आला मात्र एकच सिंगल धाव तिथे घेतली जाईल. एका सिंगल धावे बरोबर धावपलिकेवरती 68 धावा या ऑन बोर्ड वरती पूर्ण असणार धावपलक. 4.5 षटकांचा खेळ संपला. 68 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पायरेट्स ऑफ हडपसर सुरुवातीच्या तुलनेमध्ये आत्ताचा हा धावपलक चांगला दिसला टीम पायरेट्स कडे. नो बॉलचा कॉल पुढे आलेला आहे. 69 धावा. येणारा चेंडू फ्रीड घेऊन येईल आणि फ्रीडचा चेंडू खेळेल विजय शिंदे. स्ट्राइक इन. फ्रीडचा चेंडू आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. 69 वरती पायरेट्स पोहोचलाय. शेवटच्या चेंडूवरती 4 रन येतील या चौकारानं धावपलक पुढे. 73 धावा पूर्ण झालेत. विजयासाठी 74 धावांची गरज असणार आहे.
मॅच चालू करा अक्षरशः. टॉस करायचं का? पायरेट्स चे कॅप्टन आहे तिकडे.
4 चौकार आलेत, अजून एक चौकार आला तर 500 रुपयांचं बक्षीस शाहरुख दादांकडून हे बक्षीस असणार आहे. 5 चौकार आले 500 रुपये मिळतील. मात्र 4 बाउंड्री 4 चेंडूवरती खेळ आहे प्रल्हाद. सुरुवात सुंदर आहे. 16 धावा धावपलक्यावरती या 4 चौकारा बरोबर षटक क्रमांक पहिला आतमध्ये सुरू असताना प्रकाश बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू समोर लेग स्लिप मध्ये खेळलेला हा चेंडू होता. शतरक्षक तिथे या बॉल वरती मात्र एक धाव राहील. एका सिंगल धावेनं धावपलक्यावरती 17 धावा धावपलक्यावरती. पारितोषिक कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी राहतोय. 17 धावा धावपलक्यावरती अजून 57 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. फार्मा टायटन्स आणि पायरेट्स ऑफ हडपसर या दोन टीम मैदानावरती आजच्या दिवसातला दुसरा सामना आतमध्ये खेळत आहेत. कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू फटका फसलाय. विकास पुढे नो बॉल. एकोणीस धावा धावपलक्यावरती. पुन्हा एक नो बॉल. ओहो विकासनं दोन झेल घेतले मात्र ते दोन्ही नो बॉल होते. आणि तिसरा झेल विकास तुम्ही घेतला तर विशाल दादांकडून 101 रुपयांचं बक्षीस. आणि जर तो झेल सोडला तर स्वप्नील दादांकडून 100 रुपये. हो वा. पहिलं षटक पायरेट्स ऑफ हडपसर. 500 रुपयांचं बक्षीस इथे मिळतंय शाहरुख यांकडून. पहिल्या षटकामध्ये आल्यात तब्बल 27 धावा. 27 धावा पहिल्या षटकामध्ये. 24 चेंडू मध्ये आता बनवायच्या त्या 47 धावा. 24 चेंडू 47 धावांची आवश्यकता. मॅच खिळखिळा करून टाकण्याचं काम पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं खर्च केला. टोटल 27 पहिल्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी विजय शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी असणार आहे. पहिलं षटक 27 धावा देऊन गेलंय आणि त्या षटकाची आता भर काढण्याचा प्रयत्न किंवा या धावा कव्हर करण्याचं काम बाकी गोलंदाजांना करावं लागेल. विजय शिंदेनं आता चेंडू हातावरती घेतला षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. प्रल्हाद 4 चेंडू लागोपाठ 4 चौकार ठोकणारा हा खेळाडू. ऑन स्ट्राईक एंडला राईट हँड बॅटर आहे. हो पान पहिला हा चेंडूही पुन्हा एकदा विरुद्ध दिशेनं फुल टॉस होता. बॅट वरती घेतला आणि या बॉल वरती सुद्धा गोळा केला त्या 4 धावा. परफेक्ट मिडल बॅट वरती बॉल. क्लीन हिट आणि समोर टायटन्सची अफलातून सुरुवात. पायरेट्स ऑफ हडपसरला त्यांनी बॅकफुटवरती ढकलून दिलं इथे पहिल्या 2 ओव्हर मध्येच. षटक क्रमांक 2 च्या सुरुवातीला झालेला एक खटखरी चौकार. या चौकारानं धावफलक पुढे दाखवतोय 31 धावा. एक्युमेंटिक्स वॉरियर्सनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली म्हणजे पायरेट्स फिल्डिंग साठीच तुम्हाला थांबायचे पुढे नंतर. हा चेंडू समोर लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आला आणि झेल होतोय. पहिला खेळाडू प्रल्हाद बाद होईल. टीम फार्मा टायटन्स. चला टीम लगेच मैदानावरती. वेळ क्षेत्ररक्षण करणारी टीम. सरी दादा 16 मिनिटांमध्ये 4 षटक टाकावी लागतात. चला लगेच मॅच सुरू करा.
विजयासाठीचं समीकरण आपण आतमध्ये बघू. आता शेवटचे 22 चेंडू डावात आहेत आणि 22 चेंडू मध्ये 43 धावांची गरज अजून सामना जिंकण्यासाठी आहे. 22 चेंडू 43 धावा. विजय शिंदे बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन आहेत. हा चेंडू समोर बॅक टू बॉलर खेळलेला फटका, शतरक्षकाचा फंबल पुढे मोठा आहे आणि हा बॉलही गेलाय निघून सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती येतो एक सनसनीत चौकार. 4 रन येतील या चौकारानं धावपलक्यावरती. 35 वरती धावपलक. 21 चेंडू मध्ये बनवायचे अजून 39 धावा. 21 चेंडू 39 धावांची गरज. सामना जवळ आणण्याचं काम आतमध्ये सुरू झालेलं आहे. अबिद मैदानावरती पहिल्या चेंडूवरती 4 रन क्षेत्ररक्षकानं सोडून दिलेला तो बॉल बघितला, फंबल आणि त्यानंतर 4 धावा ऍड होतील. हा चेंडू थोडा फटका फसलाय तिकडे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपतील झेल आणि धक्का क्रमांक 2 टीम फार्मा टायटन्स मध्ये. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील आता खेळण्यासाठी. काशी काशी मैदानावरती. वीस चेंडू मध्ये बनवायचे अजून 39 धावा. 20 चेंडू 39 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विजयचा हा बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार आणि या बॉल वरती सुद्धा एक सुपर सॉनिक षटकार. फार्मा टायटन्स मैदानावरती धावांचा मोठा खेळ. उधळण धावेंची 41 धावा धावपलक्यावरती. 19 चेंडू मध्ये बनवायचे अजून 33 धावा. 74 चा प्रवास होता. 41 बनवलेत. अजून 19 चेंडू मध्ये 33 धावांची गरज राहिलेली आहे. सुरुवात खूप चांगली आहे टायटनची. 4 चेंडूवरती 4 चौकार, 27 धाव्यांचं पहिलं षटक आलं. षटक क्रमांक 2 मध्ये अजूनही आपण बघाल धावपलक जर बघितला तर 14 धावा आतापर्यंत या गोलंदाजानं खर्च केलेत. 2 विकेट या षटकामध्ये आतापर्यंत विजय शिंदेकडे राहिलेत. हा चेंडू बॅटचा टॉप एज घेणारा हा बॉल समोर यष्टिरक्षकाच्या पाठीमागे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तिसरे पंच चेक करतील. तिसऱ्या पंचांचा डिसिजन OUT चा कॉल आउट. न्यू बॅटर मैदानावरती पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. 18 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. गौरव जाधव बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पुढे असणार आहे.
पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तो चेंडू थांबवण्यासाठीचा सर्वोत्तम प्रयत्नांमध्ये. एक्केचाळीस वरती स्कोर बोर्ड होता तो 43 वरती जाईल. 43 धावा धावपलकेवरती विजयाचं कॅल्क्युलेशन पुढे आणलं जातंय. 16 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 31 धावा. 16 चेंडू 31 धावा मॅचचं समीकरण पुढे. अजूनही दोन्ही संघांकडे हा सामना बरोबरीत आहे. हे षटक क्रमांक गौरव जाधव षटक 3 टाकण्यासाठी पुढे आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट पिच असणारा हा चेंडू. या बॉलवरती सुद्धा धाव आली नाही. निर्धाव पद्धतीचा तो चेंडू पुढे दिसलाय. 15 चेंडू मध्ये अजून बनवायच्यात ते 31 धावा. 15 चेंडू 31 ची मॅच. हृदयाचा ठोका वाढवणार हा सामना पुढे. अजूनही टक्कर दिसतीये या मॅच मध्ये. 15-31 चं समीकरण. आडवा बॅट न हा खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक पाठीमागे थांबवला तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. फेक यष्टिरक्षकाकडे केली जाईल. एक धाव तिकडे येते. पायरेट्स ऑफ हडपसर फार्मा टायटन्स मध्ये मॅच. 44 धावा धावपलकेवरती पूर्ण होणार हा धावपलक आहे. 14 चेंडू मध्ये बनवायच्या 30 धावा. 14 चेंडू 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी पुढे. हो लेग स्टंप वरती ठेवलेला हा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर टाकून दिलेला. वाघाची दहाड तिकडे बघायला मिळाली आणि एक मोठा षटकार गोळा केलाय. या षटकाराने धावपलकेवरती संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. 50 धावा धावपलकेवरती. 13 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 24 धावा. 13 चेंडू 24 ची मॅच. एका मोठ्या षटकाराबरोबर हे सामन्याचं चित्र बदललंय. फार्मा टायटन्स पुढे. 13 चेंडू मध्ये 24 धावा अजून विजयासाठी बनवायचे. शेवटच्या 12 चेंडूंकडे आपण जाणार आहोत आणि शेवटच्या 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 24 धावा हे समीकरण पुढे स्कोर बोर्ड शो करतोय. 12-24. षटका मागे सुद्धा 12 धावांचीच गरज आहे. बारा चेंडू 24 धावा. विजय बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू विजय शिंदेचा निर्धाव आहे. एका निर्धाव चेंडू बरोबरीत मॅच मधलं समीकरण बघाल. 11 चेंडू मध्ये अजून लढायचं 24 धावांसाठी. 11 चेंडू 24 धावांचा हा खेळ पुढे.
बरोबरीत ही टक्कर आतमध्ये. अजूनही सामना आपण पाहतो ठिकाणी चुरशीनं भरलेला पुढे दिसतोय. लढाई मोठी आहे या स्पर्धेतला आणि आजच्या दिवसातला महत्वाचा पहिला सामना दोन खेळत आहेत संघ ते म्हणजे पायरेट्स ऑफ हडपसर फार्मा टायटन्स पुढे 74चा प्रवास. अकरा चेंडू 24 धावा. ओहो हा बॉल बॅट वरती मिडल केलेला आहे आणि सरळ फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर टाकून दिला. या चेंडूवरती एक मोठा हिट मिळतोय षटकार. 10 चेंडू मध्ये आता बनवायचे अजून 18 धावा. 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी पुढे. दहा चेंडू 18 धावा. बॅटचा टॉपेज पुढे दोन क्षेत्ररक्षक आणि हा बॉल पुन्हा एकदा निघून गेलाय सरळ सीमारेषा पार चौकार. 4 रन येतील. 9 चेंडू मध्ये आता बनवायचे अजून 14 धावा. हा सामना जर या दोघांनी जिंकून दिला तर शाहरुख यांकडून 2000 रुपयांचं बक्षीस या दोन खेळाडूंना. ही मॅच फिनिश करून नॉट आउट जर माघारी आले तर 2000 रुपये. 1000 रुपयांचं बक्षीस दोघांनाही. विकेट मध्ये खेळला हा बॉल. क्षेत्ररक्षक पुढे एक धाव तिकडे राहील. 8 चेंडू मध्ये बनवायच्या 13 धावा. 8 चेंडू मध्ये 13 धावा बनवायचे. आठ चेंडू 13. प्रत्येक गोलंदाजाने धावा खर्च केले जास्त तर काही क्षेत्ररक्षकांनी केले चुका. मॅच समीकरण 13 वरती. स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक विकास न त्याने घेतलेले 2 झेलही बघितले होते. त्यानंतर त्याचं क्षेत्ररक्षणही उत्तम राहिलं. 7 चेंडू मध्ये बनवायचे 12 धावा. 7 चेंडू 12ची मॅच आहे पुढे. शेवटचा चेंडू या षटकामधला टाकायचा विजयला. हा चेंडू उंच आकाशात गेलाय. लॉग ऑफचा खेळाडू समोर आणि टिपतो झेल. शेवटचे 6 बॉल आहेत आता मॅच मध्ये. सहा चेंडू मध्ये बनवायचे 12 धावा. बॅटर मैदानावरती अक्षय येतील. मॅच सुरू करा. शेवटचे 6 चेंडू मॅच मध्ये 12 धावांची गरज आहे. फार्मा टायटन्स बॅटिंग करणारी टीम तर पायरेट्स ऑफ हडपसर कडून शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज सतीश झुरुंगे. सतीशजी
झुंझुरके मैदानावरती. मोठा अनुभव आहे क्रिकेट क्षेत्रातला या खेळाडूच्या पाठीमागे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा उभ्या करण्यासाठी एक बेस्ट आयोजक भूमिका पार पाडली. पंचांच्या क्षेत्रामधलं मोठं नाव आहे. तर त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा एक उत्तम कामगिरी करणारे सतीश 6-12 डिफेंड करायचे. पहिलाच फुल टॉस दिलाय आणि पहिलाच फुल टॉस चेंडू सरळ सीमारेषा बाहेर टाकून दिलाय. षटकार. 5 चेंडू 6 धावा. पाच चेंडू 6 धावांची गरज. पहिल्या बॉल वरती षटकार आला. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये खेळला हा बॉल. क्षेत्ररक्षक मागे मागे उभेत. कोणी झेल घेतलाय? पायरेट्स तुम्हाला इथून पेनल्टी मिळेल. मॅच सुरू झाल्यापासून तुमचा 12वा प्लेयर नाही. चला न्यू बॅटर चला लगेच. चार चेंडू मध्ये 6 धावा बनवायचे. चार चेंडू 6. चार चेंडू मध्ये 6 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. सतीश बॉलिंग ट्रॅक वरती. डावखुऱ्याचे प्लेयर ऑन स्ट्राइक एंडला पहिला बॉल खेळायचा आहे सोहेलला. आणि पहिला चेंडू टाकून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणि या षटकाराबरोबर सामना संपवला आणि मॅच जिंकली फार्मा टायटन्सनं.